हॅलो स्टुडंट्स, आपलं चॅप्टर नंबर जे फर्स्ट आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, म्हणजे सजीवसृष्टी आणि त्यातील सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. हे चॅप्टर आपलं झालेलं आहे. त्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, जैवविविधता आणि त्याचे क्लासिफिकेशन करण्याची गरज का पडली ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये सर्वात मेन रोल जो आहे तो आहे रॉबर्ट हार्डिंग विटॅकर यांचा, जे अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहे. त्यांनी जे काही वर्गीकरण दिलं आहे त्या वर्गीकरणांचाच आपण पूर्ण चॅप्टरमध्ये अभ्यास केला होता. ओके, जसं की किंगडम म्हणून त्यांनी सांगितलं होतं मोनेरा, त्याचे एक्झाम्पल्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले. त्यानंतर प्रोटिस्टा, त्याचे पण काही एक्झाम्पल्स, फिगर्स आपण पाहिले, कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले. काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी दिल्या होत्या की त्याद्वारे आपण त्यांचं निरीक्षण करू शकत होतो. नंतर फंगाय म्हणजे की बुरशी, कवके, त्याची फिगर, त्याबद्दलची ॲक्टिव्हिटी, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची काही चित्र, काही त्याची उदाहरणं, असे बरेच काही त्यांनी आपल्याला माहिती दिली होती त्यामध्ये. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण हा पाठ देखील आपण शिकलो होतो. त्यामध्ये नंबर 1 होतं जसं की बॅक्टेरिया म्हणजे काय, जीवाणू. आता जीवाणू, त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांची काही उदाहरणं म्हणजे त्यांची काही चित्र देखील बाजूला दिलेली होती, बरोबर. त्यानंतर आपण प्रोटोझोआ शिकलो म्हणजे काय, आदिजीवसंघ, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड फिगर्स आपण पाहिल्या. नंतर फंगाय म्हणजे बुरशी, कवके, त्याची पण माहिती पाहिली, त्याची उदाहरणं पाहिलेत. अल्गे म्हणजे शैवाल. नंतर व्हायरसेस म्हणजे काय, तर विषाणू. त्यामध्ये कोणते कोणते विषाणू असतात, रोगजंतू असतात, त्याने काय होतं ते आपण डूयोनोमध्ये पाहिले होते. ओके, ते जे व्हायरसेसचे ज्या कॅटेगरीज आहेत त्या आपण डूयोनोमध्ये पाहिल्या होत्या. त्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज पण मी समजावून सांगितला होता होमवर्कमध्ये, ते तुम्हाला करण्यासाठी सांगितलं होतं, बरोबर. सो तर आज आपण सेकंड नंबरचं चॅप्टर जे आहे हेल्थ अँड डिसीज ते आपण आज शिकणार आहोत. काय नाव आहे आपल्या चॅप्टरच्या आजचं? हेल्थ अँड डिसीज. चॅप्टर नंबर सेकंड, द नेम इज हेल्थ अँड डिसीज. म्हणजे हेल्थ म्हणजे काय, तर आरोग्य. हेल्थ म्हणजे काय, तर आरोग्य. हेल्थ इज द काय म्हणतो आपण त्याला, शरीर हीच आपली संपत्ती आहे असं आपण म्हणतो ना. अँड डिसीजेस म्हणजे काय, तर रोग, आजार जे असतात. आता शरीर जर चांगलं असेल, आरोग्य जर चांगलं असेल तर काय आपल्याला कोणतेही आजार किंवा रोग उद्भवत नाही. आणि ते जर त्यामध्ये जर काही कमतरता असेल शरीरामध्ये तर आपल्याला बरेचसे रोग होतात किंवा उद्भवतात आणि आपण त्यांनी त्रस्त होऊन जातो, बरोबर आहे. आता बाजूलाच त्यांनी एक पिक्चर दिलेलं आहे पहा, या पिक्चरचं ऑब्झर्व तुम्ही करा. काय, जसं की एक रुग्ण आहे, पेशंट आहे, त्याच्या तोंडामध्ये जसं की थर्मामीटर आहे, त्याद्वारे मग तो त्याचा स्वतःचा ताप मोजत असेल की त्याचं शरीर किती गरम आहे, त्याचा किती ताप आहे, हे त्या थर्मामीटर थ्रू तो मोजत असेल. मग आता त्याची कंडिशन पहा, त्याने अंगावर सतरंजी किंवा बेडशीट घेतलेला आहे, त्याचं तोंड कसं गळून पडल्यासारखं दिसतं आहे ना. म्हणजे पेशंट जो असतो, रुग्ण जो असतो, तो शारीरिक दुर्बलता जी आहे त्याने पूर्ण तो एकदम असा अस्वस्थ आणि सुकून गेल्यासारखा दिसत असतो आहे नाही. आपण सर्वच त्या कंडिशनमध्ये जातो, त्यामुळे त्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज आपल्याला नाही आहे. आजारी पडल्यानंतर काय होते म्हणून. ओके, सो तर कॅन यू रिकॉलमध्ये त्यांनी काही आपल्याला क्वेश्चन्स इथे पास केले आहेत, तर ते पाहूया. हॅव यू युअर टेकन द लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. आता हे तर आपल्याला काही सांगण्याची गरज नाही. आपलं साधं पोट जरी दुखत असेल आणि आपल्याला जर घरी पळायचं असेल तर आपण लगेच तोंड वाकडं करतो आणि मॅडमला किंवा सरांना म्हणतो, सर पोट दुखतं आहे. लगेच आपण काय म्हणतो, जर सिरियसनेस आम्हाला जर दिसलं तर ठीक आहे, जर नाही दिसलं तर मग बसून ठेवतो, बरोबर. तर मग अशा कारणामुळे तुम्ही शाळेतून कधी सुट्ट्या घेतल्या आहे का? म्हणजे जर तुम्हाला बरं वाटत नाही किंवा मळमळ होते, काही दुखायला लागतं, डोकं दुखणं, पोट दुखणे, असं जर काही वाटत असेल आणि तुम्ही यामुळे शाळेतून सुट्टी घेतली आहे का? ऑफकोर्स बऱ्याच वेळा आहे, बऱ्याच वेळा आपण सुट्टी घेतलेली आहे. मी पण घेतली लहानपणी, तुम्ही पण घेता असता आहे. पण मी सिरियसनेसमध्ये घेतली आहे आणि तुम्ही काही जण जे ते घरी पळून जाण्यासाठी म्हणा किंवा काही सिरियसनेसमध्ये पण घेत असतील, त्यांची मानसिकता. ओके, सो सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक. आता नेमकं आपण आजारी पडतो. सिक म्हणजे काय, आजारी. आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे आपल्याला काय, मग अशक्तपणा जाणवायला लागतो, शरीर काम करीत नाही, अशा काही गोष्टी आपल्याला तिथे जाणवायला लागतात. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये आन्सर लिहायचे. थर्ड, sometimes we feel good even without taking any medicines and sometimes we need to consult doctor and take regular medicines in sickness. Why is it so? आता बऱ्याच वेळा काय होतं पहा, आपण म्हणजे विदाऊट मेडिसिन किंवा विदाऊट डॉक्टर आपण बरं होऊन जातो.
आणि कधी कधी आपल्याला कन्सल्ट डॉक्टर म्हणजे जे डॉक्टर जो आपल्याला सल्ला देतात तो आपण पाळून त्या पद्धतीने मेडिसिन औषधं घेऊन आपण आपलं सिकनेस आजारपण आपण दूर करतो. तर असं दोन्ही पद्धतीने कसं होतं, कधी कधी आपण बरं होऊन जातो, कधी कधी डॉक्टर थ्रू बरं होतो. आजार जे असतात ना, शक्यतो बरेचसे आजार जे असतात ते मानसिक आजार असतात. जर आपलं काही दुखायला लागलं तर मला आता असं होईल, मला तसं होईल, असं आपण मनानेच काय तिथं घाबरून जातो. मग खूपच घाबरून गेलो तर मग आपल्याकडे डॉक्टरकडून गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसते. आणि बऱ्याच वेळा आपल्याला जर माहिती हे आपल्याला अशा कारणामुळे झालं असेल तर मग आपण तिथे त्या पद्धतीने काही घरगुती आपल्याला जर माहीत असेल तर घरगुती आपण आयुर्वेदिक उपाय करून किंवा त्या संबंधित काही टॅब्लेट्स घेऊन किंवा आराम करून आपण ते दुखणं पळवत असतो, आहे की नाही. म्हणजे त्याला आपण दुखणं जे अंगावर काढणं असं म्हणत असतो आपण त्याला थोडक्यात. सो नेक्स्ट आता पुढे आहे आपला हेल्थ. म्हणजे आपलं जो मेन टॉपिक जो आहे तो आहे हेल्थ, म्हणजे आरोग्य. सदृढ किंवा चांगले आरोग्य आपण त्याला म्हणू शकतो, सदृढ शरीर किंवा चांगले आरोग्य. त्यामध्ये हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. आता फिजिकल म्हणजे काय तर शारीरिक, आणि मेंटल म्हणजे काय तर मानसिक, सोशल म्हणजे काय सामाजिक, वेलबिंगनेस म्हणजे काय चांगली स्थिती म्हणजे आपल्याला बरं वाटणं, आणि मेअरली म्हणजे काय म्हणजे कशाचीच आपल्यामध्ये कमतरता नसणे, म्हणजे काहीच आपल्याला कोणताही रोग आपल्याला नसणे, कोणताही आजार आपल्याला नसणे. अशा जर पद्धतीचं आपलं जर शरीर असेल तरच ते चांगले स्वास्थ्य किंवा चांगले आरोग्य त्याला म्हणता येईल. की जशी शारीरिक, मानसिक, सामाजिक सर्व पद्धतीने तो जर चांगला असेल तर तो चांगल्या स्थितीमध्ये किंवा त्याचं आरोग्य चांगले आहे असं म्हटलं जातं. ओके. व्हॉट इज अ डिसीज. आता डिसीज म्हणजे काय ते आपण पाहूया. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. म्हणजे काय जास्त झूम केलं तर मला वाचायला प्रॉब्लेम येतो आहे. ओके. सो म्हणजे काय कंडिशन ऑफ म्हणजे डिस्टर्बन्सेस म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं काहीतरी गोंधळ होऊन जातो, म्हणजे अडथळे निर्माण होतात, आणि ते शारीरिक असो किंवा मानसिक असो. आता बऱ्याच वेळेस बघा कोणाकोणाचा जर BP वाढला तर तो मानसिक तो थोडं तिथं डॅमेज होतो, म्हणजे तो वेड्यासारखं करायला लागू शकतो. किंवा जर पोट दुखायला लागलं तर मग आपलं कसं सगळंच शरीर यंत्रणा काय हलवून जाते, हादरून उठते एक प्रकारे. मग असे ज्यामुळे ज्या अडथळ्यांमुळे आपले शारीरिक आणि मानसिक जी कंटिन्युटी असते त्यामध्ये काही डिस्टर्बन्स म्हणजे काही अडथळे तयार होतात, त्यालाच आपण रोग किंवा आजार असं म्हणत असतो. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. मग आता काही जे रोग असतात त्यांची काही विशिष्ट अशी लक्षणं असतात. आता सुरुवातीला आपण काय करूया, त्यांची जी काही टाईप्स ऑफ डिसीजेस म्हणजे जे रोग आहेत त्यांचे आपण प्रकार पाहूया. इथे पहा नंबर 1ची जी फिगर आहे 2.1 इथे चेकिंग फिगर म्हणजे ताप मोजण्यासाठी तो थर्मामीटरचा यूज करत आहे. आता आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे टाईप्स ऑफ डिसीजेस म्हणजे रोगांचे जे काही प्रकार आहेत ते आपण आता पाहणार आहोत. यू मस्ट हॅव हिअर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज एसेट्रा. आता आपण ही जी नावं आहेत ही आपल्यासाठी काही नवीन नाहीत. आता डायबिटीस म्हणजे काय तर मधुमेह, ज्यांना साखरचा प्रॉब्लेम असतो, ज्यांना गोड खाता येत नाही थोडक्यात. नंतर आहे जसं की कॉमन कोल्ड म्हणजे काय सर्दी खोकला आहे नाही हे चालूच असतं आपलं नेहमी. जसं की नंतर अस्थमा म्हणजे काय दमा, जी धाप लागते पा थोडं जरी पळलं किंवा घाम आला तर तिथे आपल्याला लगेच असं घबराट आपल्याला तिथे होते, शरीराची घबराट उडून जाते आणि घाम यायला लागतो बराचसा. नंतर डाऊन सिंड्रोम म्हणजे काय डाऊन संलक्षण म्हणजे एक आजार आहे तो. नंतर काय हार्ट डिसीज म्हणजे हृदयाशी संबंधित जे काही रोग असतात ते. आता रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. आता हे जे रोग असतात यांची कारणे आणि लक्षणे जी असतात ती वेगवेगळी असतात, कारण की त्याचे प्रकार अलग आहेत आणि त्यांची कारणे आणि लक्षणेसुद्धा अलग असतात. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलो. आता कोऑर्डिनेशन म्हणजे काय सुसूत्रता, समन्वय. मग आता आपल्या शरीरामध्ये समन्वय घडवून आणण्याचं जे काम जे करत असतात किंवा मग आता हे जे डिसीजेस आहे आणि त्यांचे जे काही प्रकार आहेत ते आपण फॉलो करूया, म्हणजे ते आपण अभ्यासूया.
मग आता टाईप्स ऑफ डिसीजेस, खाली इथं फिगर दाखवलेली आहे पहा, दिसते फिगर. टाईप्स ऑफ डिसीजेस म्हणजे जे काही रोगांचे प्रकार आहेत ते. आता पहिला आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि सेकंड आहे अकॉर्डिंग टू रिझन्स. म्हणजे आता काही जे रोग असतात ते कालांतरानुसार होत असतात, म्हणजे वेळेनुसार, आणि जे काही रोग आहेत ते कारणांमुळे, म्हणजे काहीतरी विशिष्ट कारण असतं त्यामागे. तर मग आता अकॉर्डिंग टू ड्युरेशन ते यामध्ये कोणते रोग येतात पहा, क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. आता क्रोनिक म्हणजे काय, तर जे जुने असतात. क्रोनिक म्हणजे काय, जुने, पुरातन, म्हणजे तीव्र असे दीर्घकालीन. म्हणजे जसं की एखादा म्हातारा व्यक्ती असेल तर त्यांना काय लहानपणापासून जसं काहींना सर्दी खोकला असतं तर त्या टाईपमध्ये, त्याला आपण जुने किंवा दीर्घकालीन रोग असं म्हणू शकतो. नंतर आहे ॲक्यूट, म्हणजेच काय, खूप मोठ्या प्रमाणात किंवा तीव्र, म्हणजे खूप फास्ट टाईपचे रोग जे असतात ते यामध्ये येतात अकॉर्डिंग टू ड्युरेशन. हे कसं आहे, कालांतराने, म्हणजे काही काळ, काही वर्ष, काही वेळ उलटल्यानंतर हे रोग आपल्याला उद्भवत असतात किंवा समजत असतात. सेकंड पॉईंट आहे अकॉर्डिंग टू रिझन. आता काही विशिष्ट कारणामुळे जे रोग होतात ते आपण पाहूया. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. नंबर 1 आहे हेडिटरी डिसीजेस आणि सेकंड आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. आता हेडिटरी डिसीजेस म्हणजे काय, हेडिटी म्हणजे काय, अनुवांशिकता. हेडिटरी म्हणजे काय, अनुवांशिकता. आता अनुवांशिकता म्हणजे काय, जी पिढ्यानपिढ्या जी चालत आलेली असते अनुवांशिकता त्याला म्हणतात. जसं की उदाहरणार्थ बऱ्याच जणांना बघा, डोक्यावर कुठे जर टक्कल असेल किंवा काही ठिकाणी केस उगवत नाहीत, म्हणजे छोटंसं टक्कल असेल, त्याच्या आजोबापासून त्याच्या वडिलांपासून मग त्याला त्याच्यानंतर मग त्याच्या मुलाला, अशा पद्धतीने जे काही रोग असतात, काहींना आता समजा उदाहरणार्थ काही जुने रोग असतात ते आपण पुढे शिकणार असतो डीपमध्ये. जसं की एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, म्हणजे जे डाऊन संलक्षण जे असतात, अशा पद्धतीचे रोग यामध्ये येत असतात. पुढे आपण डीपली शिकणारच आहोत. सेकंड आहे ॲक्वायर्ड डिसीजेस, म्हणजे जसं की जे आपण त्यांना उपार्जित रोग असं म्हणतो. काय त्याचं जर मिनिंग काढलं तर काय मिनिंग निघणार आहे त्याचं, उपार्जित रोग. मग आता उपार्जित रोग जे आहेत त्याचेसुद्धा 2 प्रकार पडतात. नंबर 1 इन्फेक्शियस डिसीजेस आणि सेकंड आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे सांसर्गिक रोग, काय म्हणजे सांसर्गिक म्हणजे संसर्गजन्य रोग जे संक्रमित होतात, पसरतात असे, आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय, असंसर्गजन्य रोग, त्याचे ऑपोजिट टाईपचे. आता इन्फेक्शियसमध्ये काय काय येतात पहा, कॉमन कोल्ड, म्हणजे जी नेहमीची जी सर्दी खोकला आपल्याला असतो तो. फ्लू म्हणजे काय, फ्लू म्हणजे काय, जसं की स्वाईन फ्लू, ब्लड फ्लू असतं ना, त्या टाईपमध्ये. नंतर डेंग्यू म्हणजे काय, डेंग्यू काय आहे, तो एक प्रकारचा ताप आहे. तो कसा असतो, जसं डेंग्यूची साथ आली आपण असं म्हणतो पहा. म्हणजे काय, डेंग्यूची साथ आली म्हणजे जर कुठे जर डेंग्यूचा प्रसार व्हायला लागला, खूप झपाट्याने तो प्रसार होत असतो, पूर्ण गावाचे गाव तिथे संक्रमित होत असतात. म्हणजे ते संसर्गित रोग आहे, एकाला झालं तर दुसऱ्याला झाल्याशिवाय होतो. आपल्या घरातील उदाहरण घ्या ना, घरातील एखाद्या व्यक्तीला जर ताप आला तर तो बरा झाल्यानंतर दुसरा कोणी आजारी पडलाच पाहिजे, कारण की त्याच्या सानिध्यात कोणी येत असतं, त्यामुळे तो रोग जो तिथं संक्रमित होऊन जातो. आता नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये पहा, जे असंसर्गजन्य रोग आहेत त्यांना म्हणजे संसर्गाची गरज नसते, ते पर्सनली रोग होत असतात, पर्सनल वाईज. त्याची एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे काय, डायबिटीस म्हणजे मधुमेह. आता मधुमेह हा रोग काय पसरत नसतो, म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीला असेल तो घरातल्या इतर व्यक्तींना होईल का, तर नाही. नंतर हार्ट डिसीजेस किंवा हृदयाशी संबंधित जे रोग असतील ते. ओके, तर आपण हे ते टाईप्स ऑफ डिसीजेस हे चार्ट थ्रू आपण पाहिले आहेत. नंतर इथे आहे कॅन यू टेल, म्हणजे आता तुम्ही सांगू शकता का, काय सांगू शकता का, मग पाहू. हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. खाली जे काही रोग दिलेले आहेत ते कशा पद्धतीने पसरतात ते तुम्हाला सांगायचं आहे. हेपेटायटिस, मलेरिया, स्केबीज, TB, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू यासाठी. आता हेपेटायटिस म्हणजे काय, आता हा जो रोग आहे हेपेटायटिस म्हणजे काय, कावीळ. आता कावीळ, मलेरिया म्हणजे काय, हिवताप, स्केबीज म्हणजे खरूज, TB म्हणजे ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, डेंग्यू म्हणजे तापाचाच एक प्रकार आहे, डिसेंट्री म्हणजे अतिसार, नंबर 2 लूज मोशन आपण त्याला म्हणतो, जुलाब. नंतर आहे रिंगवर्म म्हणजे नायटा, खरूजमधलाच प्रकार असतो. नंतर स्वाईन फ्लू हा पण एक तापाचा प्रकार आहे. आता हे जे काही रोग आहेत हे कशा पद्धतीने पसरतात त्याची कारणं तुम्हाला लिहायची आहे.
नेट थ्रू तुम्ही नेटवर माहिती सर्च करून याची कारणं लिहू शकता. ओके. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजेन. तर पॅथोजेन म्हणजे काय हे तुम्हाला एक्झॅक्टली काय ते सांगा. आता पॅथोजेन म्हणजे काय, तो रोगजंतू किंवा रोगकारक जे काही सूक्ष्मजीव असतात ते. आता त्यांचं ॲक्च्युअलमध्ये मिनिंग काय ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. थर्ड आहे, व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. आता इन्फेक्शियस म्हणजे काय, संसर्गिक रोग म्हणजे काय किंवा संसर्गजन्य रोग म्हणजे काय. आता या आधीच्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेले असालच 6वी-7वीमध्ये, त्यामुळे यांची आन्सर तुम्हाला आली पाहिजेत. ओके. आता पुढे एक आपल्याला फिगर दिली त्यांनी अभ्यास करण्यासाठी की ज्याद्वारे आपण समजेल आपल्याला की स्प्रेडिंग म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस कसे असतात नेमके. आता पाहतो एक माणूस जसं काय की खोकलला आहे, काय त्याला खोकला आला आहे, खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून किती जे रोगजंतू जे आहेत ते कशा पद्धतीने बाहेर पडतात पहा. जे विषाणू आहेत ते रेड डॉट्समध्ये आहेत आणि बाकीचे काय ते थुंकीचे कण आहेत. ज्यावेळेस तो खोकलतो त्यावेळेस त्याला समजत नाही, पण समोरच्याला त्याचे काही इफेक्ट्स होऊ शकतात. आता सध्या आपण तर मास्क यूज करतो आहे म्हणून सर्दी खोकल्यापासून पण आपलं एक प्रकारे संरक्षण होत आहे. म्हणजे 2 युजेस तिथे होतात. पहा आता, इन दिस स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज इन टू फाईन मिस्ट. आता ड्रॉपलेट्स म्हणजे काय, त्याचे काही धुक्यातील बारीक जे बिंदू असतात ते, आणि मिस्ट म्हणजे काय, धुके किंवा बाष्प. म्हणजे आपण ज्यावेळेस खोकतो किंवा खोकल्यानंतर त्याच्यातून बरेचसे जे पॉईंट्स म्हणजे ड्रॉपलेट्स म्हणजे जे बारीक बारीक जे द्रवासारखे जे थेंब असतात ते काय बाष्प त्याचं होऊन जातं, म्हणजे त्याची हवा होऊन जाते, हवेमध्ये ते विरून जातात. दिसतं आहे इथे ॲरो दाखवलेलं. नेक्स्ट, मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स ऑफ फ्यू अवर्स. मग आता हे जे काही थुकीद्वारे किंवा आपल्या खोकल्याद्वारे जे काही जीवाणू किंवा विषाणू असतात तर ते काही मिनिटात किंवा काही तासामध्ये ते हवेमध्ये विरून जातात किंवा कोणाच्या शरीरामध्ये जातात किंवा नाकावाटे तोंडावाटे ते मग शरीरात प्रवेश करतात आणि त्याला देखील तो रोग होतो. खास करून TBमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. TBचा जो पेशंट असतो नेहमी त्याच्या तोंडाला मास्क त्यांना वापरायला सांगितलेला असतो. का, कारण की त्यांच्या खोकल्याद्वारेच तो TB संसर्गित होत असतो. लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विथिन फ्यू सेकंड्स. पाहता याच्यातली काही मोठे जे दवबिंदू असतात मग ते कसे जमिनीकडे खाली पडतात आणि ते मग काही कीटकांथ्रू पण आपल्याकडे पोचतात. संसर्गजन्य रोग कशा पद्धतीने पसरतात इथे त्यांनी उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगितले आहे. तर आलं लक्षात मग. तर आता होमवर्कमध्ये यातील जे मी जे काही हार्ड वर्ड्स देणार आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर आता कॅन यू रिकॉल, इथे जे 3 क्वेश्चन उच्चारले होते ते तुम्हाला लिहायचे आहेत उत्तरं त्यांची इंग्लिशमध्ये. हेल्थ आणि डिसीज यांची डेफिनेशन इंग्लिश टू मराठी लिहायची आहे. टाईप्स ऑफ डिसीजेस हा जो चार्ट आहे तो पण इंग्लिश टू मराठी लिहा. आणि कॅन यू टेल हे जे 3 क्वेश्चन्स आहे यांचीसुद्धा आन्सर्स तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायची आहे. आता मी तुम्हाला तुमच्या ग्रुपला मराठीचं पुस्तक सेंड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला इंग्लिश टू मराठी लिहिण्यासाठी काही अडचण येणार नाही याची मी खात्री देतो. ओके. आजचं लेक्चर इथे स्टॉप करूया. गुड डे, गुड बाय.